एफटीए आणि सेपा या दोन मधील फरक आपल्याला का बरं अभ्यासायचा आहे? तर भारत UAE व्यापार 101 अब्ज डॉलरवर 100 बिलियन डॉलर क्रॉस होणं हे खूप मोठी गोष्ट आहे बरं का. विषय कळलं? तुमचं टार्गेट 900 बिलियन आहे टोटल व्यापाराचं आणि त्यामध्ये किती बिलियन? 100. तुम्हाला माहिती आहे ना, UAE भारताचा पहिल्या 5 मधला म्हणजे 3 नंबरचा लार्जेस्ट काय ट्रेडिंग पार्टनर आहे. इज दॅट क्लिअर? आणि न्यूज बघा काय आहे. भारत UAE मुक्त व्यापार करार मे 2022 मध्ये लागू झाला. मुक्त व्यापार करार विषय कळलीपर्यंत आणि त्यामुळे 100 बिलियन काय केलं? व्यापार क्रॉस केलं. आणि लक्षात ठेवायचं, ओके, भारतानं याच्यासोबत एक करार केला, त्याला म्हणतात कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप अग्रीमेंट. म्हणजे कोणता करार? सेपा. कोणता करार केला? सेपा करार. चला कळलं? तर इथं बघायचं आहे की इथं वर म्हटलं जाते फ्री ट्रेड अग्रीमेंट आणि इथं म्हटलं गेलाय सेपा. या दोन मध्ये फरक काय असतो? आणि हे प्रश्न शक्यतो कंबाईनलाच विचारतात. भारत अमेरिका व्यापार करार कुठल्या वर्षी झाला होता प्रश्न? सर्वाधिक FDI कोण्या देशातून? मी कंबाईन बद्दल बोलतो बरं का. शक्यतो राज्यसेवा प्रीला हे प्रश्न विचारत नाही आणि राज्यसेवा प्रीच्या सिलेबस मध्ये ट्रेड पण नाही. ट्रेड कुठल्या सिलेबसला आहे? कंबाईन पूर्व परीक्षेच्या. राज्यसेवेला नाहीये. जर आला राज्यसेवेला तर करंट अफेअर म्हणून त्याला मानून चालायचं. तर आपला चर्चेचा विषय आहे की सर फ्री ट्रेड अग्रीमेंट आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप अग्रीमेंट या दोन मधला मेजर डिफरन्स काय असतो? डिफरन्सच्या आधी पहिल्यांदा समजून घ्या दोघांमध्ये कॉमन गोल काय आहे. कॉमन गोल आहे दोन्ही पण ट्रेड अग्रीमेंट आहे, व्यापार करार आहे. दोन्ही मध्ये अजून कॉमन काय? इथं टॅरिफ कमी होते. टॅरिफ म्हणजे काय? आयातीवरील कर, त्याला प्रशुल्क या नावानं सुद्धा ओळखल्या जाते. ते काय होते? कमी होते. हे दुसरी कॉमन गोष्ट आहे. आता बघा यातला मेजर डिफरन्स काय? फ्री ट्रेड अग्रीमेंट म्हणजे मुक्त व्यापार करार आणि सर्वसमावेशक भागीदारी करारामधला. FTA सहसा हा फक्त आणि फक्त हा गुड्सवर होतो, वस्तूंवर होतो. मी शब्द वापरत आहोत सहसा. विषय कळली पडदा. सर्व्हिस साठी तो वेगळा करावा लागतो. तुमच्या माहिती आहे का? भारत आशियान जो 2009 मध्ये मुक्त व्यापार करार झाला तो फक्त वस्तूंवर आहे आणि त्यामध्ये सेवा कराराला आशियान मधीलच काही देशांचा विरोध आहे. बरोबर? 10 देशांचं संघटन माहिती असेल. 1967 मध्ये काय झाली? स्थापना. भारत आशियानचा मेंबर नाही आहे. इज दॅट क्लिअर? तर त्यामध्ये वस्तूंवर आहे, सेवांवर डायलॉग चालू आहे. म्हणून शक्यतो मुक्त व्यापार करार हा कशावर असतो? वस्तूंवर. आणि जे कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप आहे, नावातच आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह. बरोबर? यामध्ये गुड्स पण असते, सर्व्हिस पण असते, इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी म्हणजे पेटेंटचे जर काही इश्यू असेल ना ते सुद्धा असतात की बाबा तुमच्या वस्तू आमच्या इथं निर्मित करू शकतात. कळलं का? ओके. या प्रकारे कॉम्प्रिहेन्सिव्ह असते. कशामध्ये? सेपामध्ये, कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप अग्रीमेंट. चला कळली इथपर्यंत? तर हा मेजर डिफरन्स आहे FTA आणि सेपा मधला. मला सांगा परिणाम कोणाची जास्त पडेल? सेपाचे. भारताचा जपान सोबत पण सेपाचा आहे बरं का. कोणासोबत? जपान. आणि ही न्यूज बघा आता बरोबर कळते. UAE सोबत सर्वसमावेशक व्यापार भागीदार करार सेपा आफ्रिकी आणि GCC आणि मध्य पूर्व देश आणि काही प्रवेशद्वार म्हणून काय करतो? काम करतो. चला कळली इथपर्यंत? विषय कळला? तर सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी कराराचा परिणाम आहे की 101 बिलियन डॉलर पर्यंत भारताचा व्यापार पोहोचला आणि नंबर 3 चा काय आहे? हा ट्रेडिंग पार्टनर आहे. ठीक आहे. आता भारताचा नंबर 1 ट्रेडिंग पार्टनर अमेरिका, नंबर 2 चीन आणि नंबर 3 UAE. ठीक आहे. आता मग इंडियाची ट्रेड पॉलिसी काय म्हणते? नंबर 1 चीन, अमेरिका. अमेरिका म्हणजे पहिल्या टॉप मध्ये भारत अमेरिका आहे. ते कधी कधी कमी जास्त होत असतात. कळलं? पण सध्या तरी कोण आहे? अमेरिका आहे. बरोबर नाही का? चीन थोडा खाली गेला आणि अमेरिकेसोबत आपला व्यापार काय? सरप्लस आहे. बरोबर? भारताचा व्यापार दृष्टीनं हा करार काय इम्पॉर्टंट आहे माहितीये का? बघा नंबर 1 वर US आहे, नंबर 2 वर कोण आहे? चायना आहे आणि नंबर 3 वर बाकी देश आहेत. भारतात नेदरलँड सोबत पण व्यापार करार केलेला आहे, युरोपियन युनियन सोबत पण केलेला आहे. त्याची कारण तुम्हाला या डिस्कशन मध्ये कळेल. आता मला सांगा सध्या कोल्ड वॉर 2.0 सुरू आहे.
कोणामध्ये सुरू आहे? शीतयुद्ध 2.0 जे शीतयुद्ध समजते ना, पहिलं शीतयुद्ध होतं, आता शीतयुद्ध 2.0 हा कोणामध्ये सुरू आहे? या दोघांमध्ये सुरू आहे, युएस आणि चायनामध्ये, जो आर्थिक बेसवर आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला, एका देश जर समजा याच्यासोबत कॉम्पिट करायला गेला तर ऍट अ टाइम दोघी संकटात जाईल ना, दोघी संकटात जाईल ना, युएस आणि चायना. समजा असं असतं की युएसचं या देशासोबत कॉन्फ्लिक्ट आहे, तर आपला चायना सोबतचा व्यापार सेफ असता, किंवा चायनाचं याच्यासोबत आहे, आपल्या युएस सोबतचा व्यापार सेफ असता. पण आपलं काय, या दोघांचं एकामेकासोबत कॉन्फ्लिक्ट असल्यामुळे याचा फटका भारतावर पडतो ना, कारण नसताना. म्हणून भारताची ट्रेड पॉलिसी काय म्हणते, जे खालचे देश आहे ना, युएई झालं, जीसीसी झालं, नेदरलँड झालं, अरे कळलं का रे बाबा, सौदी अरब झालं, त्यांना वर करा, म्हणजे व्यापार डायव्हर्सिफाय करा. इज दॅट क्लिअर? आणि म्हणून भारत मागच्या 2025 पासनं कंटिन्युअसली मुक्त व्यापार करार हा करत सुटलेला आहे. आता जो एक 4 देशासोबत मुक्त व्यापार करार झाला, कळलं का, ज्याचा टार्गेटच किती, म्हणजे 2030 पर्यंत टार्गेट आहे 100 बिलियन करणे, टार्गेटेड पहिला. तर तो पण प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर एका वाक्यात काय, ट्रेडला काय करणे, डायव्हर्सिफाय करणे हा त्यामागचा प्रमुख उद्देश आहे. व्यापाराला डायव्हर्सिफाय करणे हा त्यामागचा प्रमुख उद्देश आहे. आणि म्हणून भारतानं कोणासोबत करार केला, युएई, युरोपियन युनियन, कळलं का, गल्फ कॉर्पोरेशन काउन्सिल म्हणजे काय, जीसीसी. येणार नाही प्रश्न, म्हणजे जर प्रश्न आला तो हाच येईल, एफटीए आणि सीपा मधला फरक. पण आपत्कालीन स्थितीमध्ये जर पटकलाच प्रश्न त्यानं, कोणता प्रश्न, की भारताच्या व्यापार धोरणाची थोडी दृष्टिकोन किंवा वैशिष्ट्ये सांगा, आणि त्यामध्ये जर हा पॉइंट वापरला तर मला सांगा, हा पॉइंट तुम्हाला पास करणार आहे असेल ना. ट्रेड डायव्हर्सिफाय ही भारताची काय पॉलिसी आहे. आणि तुम्हाला डेप, एक्सटर्नल डेप बद्दल आठवते प्रश्न विचारला होता, भारताचं धोरण आहे कर्ज शून्य करणे, होता ना प्रश्न मागच्या वेळेसला, तर तो कठीण पैकी एक होता. तर इथं विचारला जाऊ शकते. केव्हाही कन्सेप्ट आणि माहितीचा संग्रह जेवढा जास्त असेल ना, तो स्पर्धा परीक्षेमधला गर्भश्रीमंत व्यक्ती असतो. समजलं इथपर्यंत? एकदम गर्भश्री, कारण कसाही पॅटर्न आला तरी तो कॅचअप करून घेतो ना. तर हेच न्यूज आज चर्चा करायची होती, भारत युएई व्यापार करार, व्यापारामध्ये काय करून घ्या, अपडेट करून घ्या. चला, कळला दोन मधला फरक, सेपा आणि याच्यामधला दोन मधला फरक काढा का लक्षात राहील. ओके, परफेक्ट, चलो.